मित्रांनो, ही योजना फार महत्त्वाची आहे। जे ग्रामीण भागातून तालुका आणि जिल्हा स्तरावर मुलं शिक्षण घेण्यासाठी जाणार आहेत, त्यांची गैरसोय होऊ नये, त्यांना तिथं राहण्याची व्यवस्था पूर्ण त्यांची व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून ही वसतिगृह योजना उभी करण्यात आलेली आहे। संपूर्ण जिल्हा तालुक्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी ही वसतिगृह उभा केलेली आहेत आणि या वसतिगृहामध्ये जे विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। माझ्याकडे हा शासन निर्णय आहे। या शासन निर्णयामध्ये या प्रवेश घेण्याच्या काय अटी शर्ती आहेत, त्याचं लाभाचं स्वरूप काय आहे, ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। माझ्याकडे हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्रमांक खाबाप्र 2012 प्रक्रमांक 116 शिक्षण 2 दिनांक 2 जुलै 2012चा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयाचा उद्दिष्ट असा आहे की मागासवर्गीय मुलामुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे, त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, यासाठी शासकीय वसतिगृहे सुरू करण्यात आलेली आहेत। सदरची योजना सन 2022 पासून कार्यरत आहे। सध्या महाराष्ट्रात विभागीय, जिल्हा व तालुका पातळीवर 381 वसतिगृहे मंजूर असून त्यापैकी 377 सुरू असून मुलांची 218 तर मुलींची 163 वसतिगृह या ठिकाणी कार्यरत आहेत। तर त्यामध्ये जवळपास 35,530 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो, एवढी विद्यार्थी क्षमता असलेली ही विद्यार्थी वसतिगृह आहेत। तर या योजनेचा लाभाचं जे स्वरूप आहे ते असं आहे: 1. मोफत निवास व भोजन, अंथरूण पांघरूण व ग्रंथालयीन सुविधा। 2 नंबर, शालेय विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 2 गणवेश। 3. क्रमिक पाठ्यपुस्तके, वह्या, स्टेशनरी इत्यादी। 4. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार स्टेथोस्कोप, ॲप्रन, ड्रॉइंग बोर्ड, बॉयलर सूट व कला निकेतनच्या विद्यार्थ्यांसाठी रंग, ड्रॉइंग बोर्ड, ब्रश, कॅनव्हास इत्यादी। 5 क्रमांक, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी निर्वाह भत्तासुद्धा दिला जातो। पहा विद्यार्थ्यांनो, इथं त्यांना निर्वाह भत्त्याची सुद्धा आपल्या या योजनेच्या माध्यमातून सरकारने सोय केलेली आहे। तर निर्वाह भत्ता विभागीय पातळीवर जर एखाद्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असेल तर त्याला दरमहा 800 रुपये निर्वाह भत्ता या ठिकाणी देण्यात येणार आहे। त्याचबरोबर तो जर विद्यार्थी जिल्हा पातळीवर प्रवेश घेतलेला असेल तर त्याला 600 रुपये निर्वाह भत्ता म्हणजे विद्यावेतन दिलं जाणार आहे आणि तालुका पातळीवर जर विद्यार्थी वसतिगृहात प्रवेश घेतलेला असेल तर त्याला दरमहा 500 रुपये विद्यावेतन निर्वाह भत्ता या ठिकाणी दिला जाणार आहे। तर या योजनेच्या अटी आणि शर्ती काय आहेत ते आपण या ठिकाणी पाहूत। 1. गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतो, म्हणजे या योजनेमध्ये विद्यार्थ्यांचे जे गुण आहेत मेरिटप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे। 2. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, म्हणजे या वसतिगृहामध्ये जो विद्यार्थी प्रवेश घेऊ इच्छितो तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा। 3. प्रवेशित विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रुपये 2 लाखपेक्षा जास्त नसावे, म्हणजे जो विद्यार्थी या वसतिगृहामध्ये प्रवेश घेणार आहे त्याच्या पालकाचं एकूण उत्पन्न 2 लाखापेक्षा जास्त नसावं। त्याचबरोबर
इयत्ता 8वी व त्यापुढे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येईल. म्हणजे 8वीचे विद्यार्थीसुद्धा तालुका जिल्हा स्तरावर उच्च शिक्षणासाठी जात असतील तर त्यांनासुद्धा या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. त्याचबरोबर 5 क्रमांक, अर्ज करावयाची मुदत शालेय विद्यार्थ्यांसाठी 15 मे पूर्वी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 30 जूनपर्यंत किंवा निकाल लागल्यापासून 15 दिवसाच्या आत. ही बाब महत्त्वाची आहे विद्यार्थ्यांनो. आपल्याला या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल, प्रवेश घ्यायचा असेल या ठिकाणी, तर साधारण 15 मे पूर्वी, म्हणजे शालेय विद्यार्थ्यांनी 15 मे म्हणजे 8वीच्या नंतर जे विद्यार्थी प्रवेश घेऊ इच्छितात त्यांनी 15 मे, त्यानंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 30 जूनपर्यंत अर्ज करायचा आहे. आणि यासोबत समजा निकाल लागल्यापासून, म्हणजे निकाल मागं पुढे जर झाले कदाचित, तर निकाल लागल्याच्या नंतर 15 दिवसाच्या आत या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी अर्ज करायचा आहे. 6व्या क्रमांकाची अट आणि शर्त अशी आहे की सन 2014-15 पासून शासन स्तरावरून शासकीय वसतिगृहात जागेपैकी 10% प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या जागा ह्या खास बाब म्हणून अटी व शर्तीस अनुसरून व गुणवत्तेनुसार भरण्यात येतात. आणि 5% खास बाब म्हणून अनाथ तसेच मांग भंगी मेहतर जातीतील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येते. तर अशा प्रकारच्या ह्या अटी आणि शर्ती या मुलामुलींचे जे तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावर जे वसतिगृह आहेत त्या वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठीच्या ह्या अटी, शर्ती आणि आपण या लाभाचे स्वरूप हे सगळं आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या योजनेचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर अर्ज कुठे करायचा किंवा संपर्क कोणाकडे करायचा, तर याबाबत माहिती अशी आहे की प्रत्येक जिल्ह्याला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग हे कार्यालय कार्यरत आहे. या कार्यालयाशी संपर्क करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला जर या वसतिगृहामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर प्रत्येक तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावर ज्या ठिकाणी हे वसतिगृह कार्यरत आहेत त्या वसतिगृहामध्ये एक गृहपाल म्हणून अधिकारी त्या ठिकाणी कार्यरत आहेत, त्यांच्याशी संपर्क करायचा आहे. आणि विभागीय स्तरावर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग यांच्याशी देखील आपण संपर्क करू शकतो. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.